या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू, सर्व डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। अध्यक्ष सूरजरतन दूत या नावाने आमच्या सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशनच्या आयोजित इलेक्ट्रो 2026 हे आमचं 26वे प्रदर्शन। या प्रदर्शनामध्ये एक व्यावसायिक उपक्रम नसून व्यापारी, ब्रँड, ग्राहक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा एक प्रभावशाली व्यासपीठ आहे व केंद्रबिंदू आहे। विशेष अभिमानाने नमूद करावं वाटतं, इलेक्ट्रो हे महाराष्ट्रातील एकमेव असा एक्झिबिशन व प्रदर्शन आहे ज्यामध्ये कोणत्याही कंपनीद्वारे नव्हे तर थेट डीलर जे सोलापुरातील तुमच्या आमच्या परिचयातील, तुमच्या आमच्या मित्र परिवारातील असलेले आम्ही सर्व व्यापारी एकत्र येऊन त्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन करतो व ते आयोजित करतो। यामुळे प्रदर्शनाला ग्राहकांचा हित हा आम्ही प्राधान्य देतो। वेगाने बदलणाऱ्या तत्वज्ञान युग व या ग्राहकांना योग्य निवड, योग्य किंमत आणि विश्वासार्ह सेवा देणे हे आमच्या सेडाची खरी ओळख आहे। मागील 26 वर्षापासून सातत्याने हे आम्ही समक्ष सिद्ध केलेले आहे। इलेक्ट्रो 2026 ग्राहकांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, दैनिक वापरातील होम अप्लायन्सेस, AI टेक्नॉलॉजीचे कॉम्प्युटर्स व इतर लॅपटॉप्स व व्यापारी उत्पादने, ऑफिस ऑटोमेशन उत्पादने, सोलार सोल्युशन्स तसेच भविष्याची गरज असलेल्या AI टेक्नॉलॉजी रिलेटेड तसंच ही बाईक या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। हे प्रदर्शन खरेदीचा योग्य निर्णय घेण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ सर्व ग्राहकांसाठी, सोलापूरकरांसाठी असणार आहे। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन मागील अनेक वर्षापासून केवळ व्यावसायिक पुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत आम्ही आमच्या सभासदांसाठी आरोग्य शिबिर, त्याबरोबर शैक्षणिक मदत व वेगवेगळ्या सामाजिक काही संस्थांना सुद्धा आम्ही मदत देतोय। तसेच आमचे जे कर्मचारी वर्ग आहे त्या सर्व कर्मचारी वर्गांसाठी आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण, आमच्या सभासदांचे प्रशिक्षण असे वेगवेगळे माध्यम आम्ही कायम स्वरूपात घेतो। जनजागृती उपक्रम आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करतो। त्यातच आमच्या मूल्याची व विश्वासाची परंपरा इलेक्ट्रो 2026 मध्ये सुद्धा आपणास सातत्याने दिसून येणार आहे। या भव्य उपक्रमासाठी, यशासाठी समर्पित नेतृत्व असलेली माझ्या बरोबरशी जुळलेली आमची इलेक्ट्रो ऑर्गनायझेशन कमिटीमध्ये जे महत्त्वपूर्ण रोल निभावणारे चेअरमन म्हणून जितेंद्रजी राठी, त्यानंतर ईश्वरजी मालू, शिवप्रकाशजी चव्हाण, भूषणजी भुतडा, त्यानंतर सुयोगजी कालानी, केतनभाई शहा, खुशालजी देडिया व त्यानंतर विजयजी टेके व आमचे इतर आनंदजी यमूल जे माजी अध्यक्ष होते, या सर्व सभासदांचा, त्यानंतर अध्यक्ष, माजी अध्यक्ष व विद्यमान पदाधिकारी यांनी जी अहोरात्र मदत करतायत आणि हा इलेक्ट्रो सोलापूरकरांसाठी व सोलापुराच्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग व्हावा व त्याचा महत्त्वपूर्ण सहभाग व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या सर्व डीलर बंधूंचे व सर्व आपल्या पत्रकारांचे मनपूर्वक आभार। आपण ह्या इलेक्ट्रो 2026 साठी, आमच्या 26व्या एडिशनसाठी जास्तीत जास्त लोकजागृती करून लोकांना तिथे एकत्र आणाल। मी पुढील माहिती देण्यासाठी सध्याचे माजी अध्यक्ष व इलेक्ट्रो कमिटीचे महत्त्वपूर्ण घटक असलेले ईश्वरजी मालू यांना आमंत्रित करतो की त्यांनी पुढील माहिती द्यावी। नमस्कार। इलेक्ट्रो हा आमचा मेन प्रोजेक्ट असतो वर्षातला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो। यावर्षी आम्ही AI टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणलेली आहे, ज्याच्यामध्ये स्कॅन केल्यानंतर प्रत्येकाला इलेक्ट्रोच्या स्टॉलची, त्याच्यातले उपकरणं किती, 105 इंच TV कुठं आहे किंवा सर्वात मोठा फ्रीज कुठं आहे त्याची माहिती मोबाईलवर मिळेल। हे AI टेक्नॉलॉजी थ्रू आपण केलेलं आहे। इव्हन दो जे पुण्यात किंवा बाहेर मुंबईला किंवा परदेशात ज्यांची मुलं आहेत त्यांना सुद्धा बसून इलेक्ट्रो बघायला मिळेल। एक नवीन आपण यावर्षी AI टेक्नॉलॉजी आणलेली आहे इलेक्ट्रोमध्ये,
तर सालाबाद प्रमाणे आपण स्वच्छता तेवढीच मेंटेन करतो. पाण्याची सोय प्रत्येक कस्टमरसाठी तिथं असती, व्हीलचेअरची सोय असती आणि जे जे शक्य आहे ते आपण एक फूड स्टॉल, यावर्षी फूड स्टॉल सुद्धा आम्ही एक वेगळ्या स्वरूपात आणले की डोम सिस्टीम मध्ये फूड स्टॉल करतोय आपण. त्याच्यामुळं एक अट्रॅक्शन जे आहे ते सोलापूरकरांना एक वेगळं अट्रॅक्शन यावर्षी बघायला मिळेल. दरवर्षी म्हणजे आपण जर तुम्ही बघितलं असेल सातत्याने आम्ही बदल घडवत आणतोय. जर्मन टेंट मध्ये आता इलेक्ट्रो बनवतोय. अगोदर नॉर्मल टेंट मध्ये होते, आता जर्मन टेंट मध्ये भरवतोय आपण इलेक्ट्रो. तर अशी रेट्रोची परंपरा जी आहे ती दरवर्षी काही ना काही नवीन देण्यासाठी सोलापूरकरांना एका छताखाली सगळं पाहायला मिळावं आणि कम्फर्टेबल पाहायला मिळावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्याच्यासाठी मागचे महिना दीड महिना आम्ही काम करत असतो. प्रत्येक वेंडरशी चर्चा, त्यांच्याबरोबर डिस्कशन करत असतो आणि जेवढं चांगलं बनवता येईल ते त्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. अजून कोणा